महा एनजीओ फेडरेशन, माझा देश माझी जबाबदारी। महा एनजीओ फेडरेशन द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार श्रीमती चंदाताई तिवाडी यांना जाहीर झाला असून 12 मार्च 2023 रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। श्रीमती चंदाताई तिवाडी या भारुडाची परंपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील लोककलावंत। विवाहबद्ध झाल्यानंतर चंदाताईला 2च वर्षात क्षयरोगाने ग्रासले। त्या अवस्थेत त्या सोलापूरच्या नगरेश्वर मंदिरात सातत्याने चालणाऱ्या नामसंकीर्तन सोहळ्यात भक्तिभावाने सहभाग घेऊ लागल्या। तिथेच अभंग, गवळण, भारुड अशी भावगीते गाण्याची संधी त्यांना मिळाली। यावेळी बालपणातील संस्कारांनी त्यांनी साथ दिली। या भक्तिगीतांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यांनी क्षयरोगावर मात केली। क्षयरोगावर मात करून त्या परमार्थाला लागल्या आणि सामाजिक बंधने झुगाडून भारुड परंपरेत स्वतःला झोकून दिले। भारुडाचे पाठांतर करून आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांचे सादरीकरण ही खुंबी चंदाताईने आत्मसात केली। चंदाताईंना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दोंडा महाराज देगुलकर यांचे सानिध्य लाभले। दोंडा महाराजांचा आदर्श घेऊन त्यांनी आपल्या भारुड सादरीकरणाला सुरुवात केली। प्रवाहाच्या विरोधात उभे राहून संत परंपरेची पताका डोईवर घेऊन सन 1972 पासून चंदाताई भारुड सादरीकरण करून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे। 1981 साली पुणे आकाशवाणी केंद्रातून त्यांना पहिल्यांदा भारुड सादरीकरणाची पहिली संधी मिळाली। पुणे आकाशवाणी केंद्राद्वारे त्या घराघरात पोहोचल्या। हजारो लोकांना एका जागी खिळवून ठेवण्याची ताकद चंदाबाईच्या सोंगी भारुडात आहे। त्यांचा संत साहित्याचा चांगला अभ्यास आहे। त्या संतांनी रचलेल्या पारंपरिक रचना साबीने सादर करत नाहीत, तर एड्स प्लस पोलिओ, गुटखा, कुटुंब नियोजन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, प्राणी प्रश्न, महिला सबलीकरण, राष्ट्रीय एकात्म याविषयी आत्मीयतेने दृष्टांत देतात। लोककला अकादमी मुंबई येथे त्यांनी मानद व्याख्याता म्हणून विद्यार्थ्यांना लोककला सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले आहे। नेहरू युवा केंद्र सोलापूर यांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, सखीमय पुरस्कार, भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2011, विठ्ठाई जिजाई पुरस्कार पुणे 2015 इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे। भारुडाद्वारे समाज प्रबोधन करत असताना त्या प्रत्यक्ष समाजकार्यातही व्यस्त असतात। त्यांनी पुढाकार घेऊन पंढरपूरजनिक गोपाळपूर येथे खडकाळ माळ रानावर तळागाळातील 150 गरजूंना वीज, पाणी आदी सोयीसकट घरे बांधून दिली आहेत। या वस्तीतील मुलाबाळांच्या शिक्षणासाठी गोपालपूर येथे श्री गोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले। या शाळेत औपचारिक शिक्षणाबरोबरच ज्ञानेश्वरी पारायणही करवून घेतले जाते। त्यांच्या वयाच्या 71 वर्षेही त्यांचे प्रबोधनाचे आणि समाजकार्याचे काम चालू आहे। अशा समाजात विशेष योगदान देणाऱ्या श्रीमती चंदाताई तिवाडी यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो। येत्या काळात देशासाठी विशेष भूमिका बजावेल असे मत शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले आहे। महा एनजीओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।